विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापूर शहरात सर्वच पक्षांकडून जोरदार पोस्टरबाजी आहे ती सुरू झालेली आहे। कोल्हापुरातील महत्त्वाच्या ठिकाणावर अशा पद्धतीचे पोस्टर आहेत ते झळकताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे जे पोस्टर आहे ते माजी खासदार संजय मंडलिक यांचा आहे आणि महायुतीच्या विजयाचे शिल्पकार जिल्ह्याचे खरे दादा अशा पद्धतीचा आशय आहे तो या होर्डिंग्जवरती पाहायला मिळतोय। आणि जे सगळे नवनिर्वाचित आमदार निवडून आलेले आहेत महायुतीचे या सर्व 10 आमदारांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांचं अभिनंदन आहे ते संजय मंडलिक यांच्याकडून केलेलं आपल्याला या पोस्टरच्या माध्यमातून पाहायला मिळते। दुसरीकडे आपण जर बघितलं तर बावड्यामध्ये देखील सतेज पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्टर लागलेले आहेत। पराभव झाला म्हणून काय आम्ही कधीही निष्ठा सोडत नाही, सतेज पॅटर्न अशा पद्धतीचे होर्डिंग्ज आहेत ते बावड्यामध्ये पाहायला मिळत आहेत। कोल्हापूर शहरातल्या वेगवेगळ्या चौकांमध्ये वेगवेगळ्या आशयाचे होर्डिंग्ज आहेत ते पाहायला मिळतात। या ठिकाणी मात्र आपण जर बघितलं तर संजय मंडलिक यांनी कुठेतरी महाविकास आघाडीच्या नेत्यांना डिवचल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते, कारण जिल्ह्याचे खरे दादा हे संजय दादा आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे तो या होर्डिंगच्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। निकाल लागल्यानंतर संजय मंडलिक यांच्यावरती वेगवेगळी जबाबदारी आहे ती देखील पक्षाने सोपवलेली आहे, म्हणजे महायुतीच्या सर्व आमदारांना मुंबईत घेऊन येणं असू दे किंवा त्या सगळ्यांचा समन्वय राखणं असू दे, ही सगळी जबाबदारी शिवसेनेच्या वतीनं संजय मंडलिक यांच्यावरती दिलेली आहे। त्यामुळे या पोस्टरच्या माध्यमातून जिल्ह्याचे खरे दादा हे संजय दादा आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।